सातवीच्या वर्गात आपले स्वागत आहे. माद्या सोबत आहे आणि आजच्या वर्गात भी तुम्हा सर्वेचे स्वागत करतो. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण आजच्या एका अद्भुत वर्गासाठी तयार असाल. शेवटच्या वर्गात आपण विजयनगर राज्याबद्दल शिकलो जे एका योद्धा कुटुंबाने स्थापन केले. या भागात हैदराबादचे संस्थापक असलेल्या गोलकोंडाच्या कुतुबशाहीकडे पहा. चला 1512 to 1687 पर्यंत कुली कुतुबशाहीने गोलकोंडाच्या कुतुबशाही राजवंशाची स्थापना कशी केली ते पाहूया. मुख्य विषयावर जाण्यापूर्वी आपण कीवर्ड्स एक नजर टाकूया. कारवा, धोकादायक प्रदेशात एकत्र लांब प्रवास करणे. वास्तुकला, डिझाईन आणि बांधकामाची कला आणि तंत्र. शेतकरी, कमी सामाजिक दर्जा असलेला गरीब शेतमजूर. संकल्पना नकाशा. गोलकोंडाची कुतुबशाही 1512 to 1687. मागील प्रकरणात आपण तेलंगणा प्रदेशातील काकती राज्याबद्दल शिकलो. 11व्या शतकात काकतीयांनी हैदराबादमध्ये गोलकोंडाचा किल्ला बांधला. त्याच्या पतनानंतर काही नायकांनी त्यांची राज्ये स्थापन केली, ज्यात राचकोंडा आणि देवरकोंडा या शक्तिशाली वेलामा राज्यांचा समावेश होता. या राज्यांनी विजयनगर सम्राट आणि बहामनी राज्याच्या अधिकाराला आव्हान दिले. 1512 मध्ये कुली कुतुबशहाने स्वातंत्र्य घोषित केले आणि गोलकोंडाच्या कुतुबशाही राजवंशाची स्थापना केली. त्याने विविध प्रदेशातील किल्ले जिंकून आपल्या राज्याचा विस्तार केला. गोलकोंडा राज्याचा मुख्य भाग तेलंगणा होता आणि त्याच्या उत्तराधिकाऱ्यांनी 1687 पर्यंत राज्य केले. बहमानी राज्याचे सुलतान असबस्तान आणि इराणचे होते. सुलतान इब्राहिम कुतुब शाहच्या कारकिर्दीत त्याने तेलुगू साहित्य, ब्राह्मण आणि मंदिरांना पाठिंबा दिला आणि काकतीय राजाप्रमाणेच सिंचन प्रकल्पावर काम केले. सिंगनाचार्युडू, अड्डंकी गंगाधरुडू, कंदुकूरू रुद्रकवी आणि पोनगंती तेलंगणार्य यासारख्या कवींना त्याने पाठिंबा दिला आणि त्याला मलिकिभा राम असेही संबोधले. त्याने काकतीय योद्धा समर्थकांचे वंशज असल्याचा दावा करणारे अनेक नायक नेते, विशेषतः प्रताप रुद्रची सेवा करणारे यांना कामवर ठेवले. त्यांना शेतीत स्वायत्तता आणि प्रमुख किल्ल्यांवर नियंत्रण दिले. कुतुबशाही नेत्यांना लवकरच्या भागात परिस्थिती कशी चालते हे समजले आणि त्यांनी तेलंगणाच्या मुख्य भागात शेतीच्या
विस्तार करण्यासाठी काकतीय सिंचन प्रणालीचा वापर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या 1562 मध्ये इब्राहिम कुतुब शाहच्या राजवटीत गोलकोंडाची राजधानी असलेल्या शहरात हुसेन सागर तलाव बांधला आणि तो सुफी संत हजरत हुसेन शाह वाली यांना त्याच्या मदतीसाठी समर्पित केला. त्यांनी मुसी नदीला सतत पाणी पुरवठा करण्यासाठी एक मानवनिर्मित तलाव तयार केला, जो हैदराबादच्या मुख्य पिण्याच्या पाण्याचा स्रोत म्हणून काम करतो. इब्राहीमपट्टणम येथे आणखी एक टाकी बांधण्यात आली आणि मुसी नदीवर पूल बांधण्यात आला. इब्राहिम मुलगा मोहम्मद कुली हा हैदराबाद शहराच्या निर्मिती आणि बांधकामचा प्रभारी एक उद्धृत विचारवंत होता. कुली कुतुब शाहचे पंतप्रधान मीर मोमीन अस्तरबादी यांनी हैदराबाद शहराची रचना केली आणि चारमिनार आणि नवीन राजधानीच्या नियोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मोहम्मद कुली कुतुब शाह यांनी मक्का मस्जिद आणि जामा मस्जिद मुखाहून आणलेल्या मातीच्या विटांचा वापर करून मध्यवर्ती कमानीसाठी बांधली, जी मक्काच्या भव्य मशिदीच्या मॉडेलवरून बनवण्यात आली होती, ज्यामुळे मशिदीला हे नाव मिळाले. मशीदमध्ये पैगंबर मोहम्मद यांचे केस आहेत आणि कुली कुतुबशाही यांनी बांधले होते, ज्यांनी हैदराबाद मधील प्रतिष्ठित चारमिनार देखील बांधला होता, ज्यामुळे दख्खनी उर्दूच्या विकासात हातभार लागला. मोहम्मद कुली कुतुब शाह यांची मुलगी हयात बक्षी बेगम यांनी हैदराबाद जवळील हत्यानगर येथे हयात बक्षी मशीद बांधली. तिला मासा हेंबा म्हणून ओळखले जात असे आणि मसाब टंक ही मा सहाबा टंकची एक आवृत्ती आहे. अब्दुल्ला कुतुब शाह यांना कविता आणि संगीताची आवड होता. त्यांनी क्षेत्रीय यांना त्यांच्या दरबारात आमंत्रित केला. अबुल हसना ताना शाह हे कुतुबशाही राजवंशाचे लोकप्रिय अंतिम शासक होता. त्यांनी कंचरला गोपन्नाला पालवांच्या काउंटीचे तहसीलदार म्हणून नियुक्त केले. भद्राचल मध्ये भगवान रामाचे मंदिर बांधण्यासाठी आणि राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तीसाठी दागिने खरेदी करण्यासाठी सार्वजनिक पैशाचा वापर केल्याबद्दल गोपन्नाला अडचणीत आणले. तानीशाह यांनी गोपन्नाला रामदासू सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याबद्दल दोषी ठरवले आणि त्यांना तुरुंगात टाकले आणि कठाल्यानंतर त्यांची सुटका केली. कुतुबशाही काळात गोलकोंडा त्याच्या इतिहासासाठी प्रसिद्ध होता आणि आग्नेय आशिया, चीन, पर्शिया, अरबस्तान आणि युरोपासारख्या प्रदेशांशी व्यापार करण्यासाठी
मछलीपट्टणम हे एक प्रमुख बंदर म्हणून उदयास आले. जगभरातून वस्तू सोने आणि चांदी घेऊन जाणाऱ्या काफिल्या कान्यावरून गोलकोंडाला जात असत. हैदराबादमधील गोलकोंडा किल्ल्याजवळील इब्राहिम बागेतील कुतुबशाही शासकांच्या थडग्या हे पर्शियन आणि हिंदू वास्तुकलेचे मिश्रण दर्शवते. मुघल सम्राट बद्दल पाहूया. मुघल सम्राट शाहजहान कुतुबशाही थडग्याच्या स्थापत्य कलेमुळे प्रभावित झाला आणि त्याने पांढऱ्या संगमरवरी रंगाने ताजमहल बांधला. या थडग्यावर दगडी बांधकाम ते आहेत ज्यांचे बांधकाम गुंतागुंतीचे आहे आणि त्याभोवती सुंदर बागा आहेत. इब्राहिम कुतुबशाहच्या काळापासून मुघलांना हे समुद्र राज्य ताब्यात घ्यायचे होते. 1687 मध्ये औरंगजेबने गोलकोंडा किल्ला जिंकला तेव्हा त्याने शेवटी ते केले. मुघलांनी कुतुबशाहीच्या समावेशक धोरणाचे पालन केले नाही. त्यांनी स्थानिक लोकांना सत्तेच्या पदावरून काढून टाकले आणि बाहेरून अधिक लोकांना आणले. त्यांना या क्षेत्रातून शक्य तितके पैसे कमवायचे होते आणि त्यांनी महसूल करारांचा वापर करण्याचा निर्णय घेतला. सरकारने ज्या व्यक्तीला सर्वात जास्त पैसे देऊ केले त्याला क्षेत्रातून पैसे गोळा करण्याचे अधिकार विकले. हे सहसा स्थानिक शक्तिशाली लोक किंवा सावकार होते जे जास्तीत जास्त उत्पन्नासाठी शेतकरी आणि कारागीरांवर अत्याचार करत असत. यामुळे दुष्काळ, स्थलांतर आणि लोकसंख्या कमी होणं यासह व्यापक संकट निर्माण झाले. निष्कर्ष. या विषयावरून आपण गोलकोंडाच्या कुतुबशाही राजवंशाबद्दल शिकलो ज्यांनी तेलुगू साहित्य, ब्राह्मण मंदिरे आणि सिंचन प्रकल्पांना पाठिंबा दिला. कुली कुतुबशाहचे प्रतिपादन मीर मोमीन अस्तराबादी यांनी हैदराबाद शहराची रचना केली. अबुल हसन तानाशाह हे कुतुबशाही राजवंशाचे लोकप्रिय अंतिम शासक होते. त्याच्यानंतर मुघलांना कुतुबशाही राजवंशाचे समुद्र राज्य ताब्यात घ्यायचे होते. या प्रकरणात आपण मुघल साम्राज्याबद्दल थोडक्यात चर्चा करू. पाहिल्याबद्दल धन्यवाद. अधिक माहितीसाठी आश्रय आकृतीचे ई-लर्निंग व्हिडिओ